श्रीरामपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने प्रांत कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आली। नाशिक आणि अमरावती येथे घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाईची मागणी करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। हातात फलक घेत आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली आणि प्रांत अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर केले। या निवेदनात देशभरात वाढत असलेल्या असामाजिक कृत्यांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे। लव्ह जिहाद आणि लँड जिहाद सारख्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर केंद्रीय कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली। तसेच वन विभाग, लष्कर आणि सार्वजनिक जमिनींवरील अतिक्रमण हटवण्याबरोबरच देशविरोधी कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर फास्ट ट्रॅक न्यायालयांमार्फत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी बजरंग दलाचे गोरक्षा प्रमुख ऋषिकेश भागवत यांनी संघटना देशाची एकता आणि अखंडता जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले। प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला। हे जे आता विविध प्रकारचे जिहाद चालू आहे त्याच्या माध्यमातून हिंदू तरुणींचं, हिंदू महिलांचं जे काही शोषण चालू आहे, त्यांचे जे काही शारीरिक छळ चालू आहे, हे रोखण्याकरता आज आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या माध्यमातून आज प्रांत कार्यालय या ठिकाणी आंदोलन केले। आज आम्ही प्रांत साहेबांना निवेदन दिलेलं आहे की हे जे काही जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी, कायद्यामध्ये कठोर असे कलम बदल व्हावेत आणि सक्षम असे अधिकारी या प्रकरणामध्ये यावेत जे की पीडितांना याचा न्याय भेटेल। आणि मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून समाजाला सांगू इच्छितो, जे कोणी पीडित व्यक्ती असतील, जे दलित वस्ती असेल, त्या ठिकाणी हे जिहादी जर आमच्या कुठल्या दलित भावांना, आमच्या हिंदूंना जर त्रास देत असतील, कोणत्या माता बहिणींना त्रास देत असतील, त्यांनी निसंदेहपणे आमच्या बजरंग दलांच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा। त्यांना प्रशासनाकडून न्याय भेटत नसेल, बजरंग दल निश्चित रोडवरती उतरून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल, ही मी या ठिकाणी ग्वाही देतो। देशात आणि महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे, पण कुठेतरी हे हिंदुत्ववादी सरकारचं अपयश आहे। हिंदुत्ववादी सरकारने लव जिहाद किंवा जिहादासंदर्भात अत्यंत कठोर कायदे करावेत आणि ते कायदे अंमलबजावणीत आवे। आणि जर असे कायदे अंमलबजावणीत आले तर भविष्यात संपूर्ण देशात, महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा असा जिहाद होणार नाही असा आम्हाला विश्वास आहे। कायद्याची अंमलबजावणी आणि कायदे निर्माण करणं हे सरकारचं काम आहे। सरकारने याच्यात कठोरात कठोर कायदे करावेत आणि त्याची अंमलबजावणी करायची। जर सरकार याच्यात सरकार याला गांभीर्याने घेत नसेल आणि याला जनरल विषय म्हणून सोडत असेल तर मी सरकारला सुद्धा चेतावणी देतो, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या माध्यमातून सरकारला सुद्धा चेतावणी देतो की विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलला रोडवर उतरायला सरकारने मजबूर करू नये। जर आम्ही रोडवर उतरलो तर आम्ही बघणार नाही की जिहादी कोण आहे, काय आणि काय करतोय, आम्ही त्याला उत्तर हे रोडवर देऊ। आम्ही याच्यानंतर सरकारच्या दारात येणार नाही, जिहाद्यांना त्यांचं उत्तर हे रोडवर राहील, असं मी बजरंग दलाच्या वतीने सरकारला इशारा देतो। या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला स्पेशल आढावा।